ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बीड आणि परभणी या सरकार प्रायोजित प्रकरणांमुळे जंगलराज निर्माण झालाय आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होतोय असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मूळ मुद्द्यांवरनं लक्ष भरकटवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापत ठेवल्याचं सुद्धा नाना पटोलेंचं म्हणणं आहे। सरकार प्रायोजित बीड आणि परभणीचे दोन्ही प्रकरण आहेत। या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं एक जंगलराज यांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्ष आणि आता जे निर्माण करतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे कलंक लागतोय, महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशामध्ये होत आहे, जगात होते। महाराष्ट्र एक जंगलराज निर्माण करण्याचं काम या सरकारने जे केलेलं आहे त्याचे परिणाम या सरकारमध्ये असलेल्या सगळ्या घटकांना ते परिणाम पुढच्या काळात भोगावे लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।